नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहे. मुक्ता मोबाईलमध्ये न्यूज बघते आणि तिला समजतं की IT हॉस्पिटलवर बंदी घालण्यात आली आहे, कारण त्यामध्ये जे औषधं वापरली जात आहे ती दूषित आहे. आणि मग तिच्या लक्षात येतं की स्वातीताई तर ह्याच हॉस्पिटलमध्ये तिच्या बाळाला घेऊन गेली होती. ती स्वातीला पटकन कॉल करते, विचार करत असते की स्वातीताईंना ही न्यूज समजली असेल ना. तिला आता खूप भीती वाटायला लागते आणि लगेचच ती घरी जायला निघते. सागर इकडे त्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि त्याचे एम्प्लॉई हे बोलत असतात, बघ अरे ते हर्षवर्धन सर आहे ना, त्यांनी त्यांच्या नवीन प्रोजेक्टचं नाव सई फिशरीज असं दिलंय. तर दुसरा विचारतो की सई फिशरीज का बरं, म्हणजे सई तर सागर सरांच्या मुलीचं नाव आहे ना. तेव्हा तो दुसरा माणूस म्हणतो की अरे तुला काय माहिती, मोठे लोक म्हणजे मोठी लफडी, आपल्याला काय करायचंय. सागर तिथेच उभा असतो आणि त्या दोघांकडे खूप रागाने बघत असतो आणि ते दोघंही आता खूप घाबरलेले असतात. तो माणूस आता तिथून निघून जातो. तर सागर आता त्याच्या केबिन मध्ये आलेला असतो आणि पेपर बघ, तर पेपरमध्ये मोठ्या अक्षरात छापून आलेलं असतं की हर्षवर्धनने नवीन प्रकल्प सुरू केलाय आणि त्याचं नाव आहे सई फिशरीज. त्यामुळे आता सागरची खूप चिडचिड होत असते. त्याच वेळी मिहिर तिथे येतो. मिहिर म्हणतो की काय ब्रो, कसं चाललंय, आणि मग सागर त्याच्या अंगावर तो पेपर फेकतो. तितक्यातच सागरला आता सईच्या प्रिन्सिपलचा कॉल आलेला असतो आणि सईच्या प्रिन्सिपल सागरला म्हणतात की सागर कोळी, तुम्ही आता प्रिन्सिपल ऑफिसला येऊ शकता का. त्यावर सागर म्हणतो की काय झालं सईला, सई बरी आहे ना. तर प्रिन्सिपल हो, परंतु मला तुमच्याशी बोलायचंय आणि तुम्हाला भेटायचं सुद्धा आहे. तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता स्कूलला या. त्यामुळे सागरला खूप भीती वाटत असते की सईच्या बाबतीत नक्की काही झालंय का आणि इतक्या अर्जंट मला का बोलावून घेतलं जातंय. सागर आता कसलाही विचार न करता सईच्या स्कूलला जायला निघतो. तर मुक्ता इकडे पटकन त्या ITY हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तिथे बायका त्यांच्या बाळाला घेऊन लस देण्यासाठी आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की आम्हाला आमच्या बाळाला लस द्यायची आहे. तर मुक्ता तिथे येते आणि म्हणते की ऐका, येथील हॉस्पिटलमधील मेडिसिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला इथे लस देऊ नका, इथे कोणीही लस घेऊ नका हा. बायका मुक्ताचे आभार मानतात आणि आता तिथून निघून जातात. सागर आता प्रिन्सिपल ऑफिस मध्ये आलेला असतो आणि प्रिन्सिपल आता सागरला सईच्या कंप्लेंट करत असतात की सईची नोटबुक बघा, एकही एक्झाम्पल तिने बरोबर सोडवलेलं नाही आणि हे तर बघा, फक्त फळ्यावरचं तिला आहे तसं कॉपी करायचं होतं तरीही तिला करता आलं. दर सॅटर्डेला आमच्या स्कूलमध्ये स्पेलिंगची टेस्ट होत असते आणि नाईफचं स्पेलिंग होतं आणि बघा सईने काय लिहिलंय, NIF. असं नाही चालणार सागर कोळी. वर्गात तर अजिबात लक्ष नाहीये तिचं, कधीतरी ती उदास असते, कधी कधी आनंदी असते आणि सुट्ट्या तर किती घेते ती. सागर म्हणतो की आमच्या घरामध्ये काही आता सिच्युएशन चालू होत्या, तुम्हालाही माहितीये. तर प्रिन्सिपल म्हणतात की सागर कोळी, खरंच सिच्युएशन. अहो सईच्या वर्गातला एक मुलगा आहे, त्याची आई कॅन्सर सोबत झगडतीये, वडील वर्किंग आहेत, घरात कोणीच नाहीये त्याच्यावर लक्ष ठेवणारं. परीक्षेच्या 2 दिवस आधी त्या मुलाची आई गेलीये आणि तरी सुद्धा वर्गात तो दुसरा आलाय. याला म्हणतात सक्सेस आणि याला म्हणतात चाइल्ड. तुम्ही एवढे सक्सेसफुल आहात, मग एका सक्सेसफुल बिझनेसमॅनची मुलगी एवढे मागं पडतीये, हे बरं नाही दिसत सागर कोळी. आणि तुम्ही तिला समजावून सांगा की तिचं नाव फक्त सई कोळी नाहीये, तर सई सागर कोळी असं आहे. सागर कोळी, तुम्ही प्लीज तिच्यासाठी काहीतरी करा आणि आम्ही पण करतोय. या सगळ्यामध्ये तुम्ही लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. तितक्यात शाळेची बेल वाजते. तेव्हा मॅडम आता सागरला सांगतात की शाळा सुटलीये, तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता. सागर आता तिथून उठतो आणि सईला बघतो. सई तिच्या मैत्रिणीशी बोलत असते आणि तितक्यातच सागरला एक फोन आलेला असतो आणि फोनच्या गडबडीमध्ये सईचा हात धरण्याच्या ऐवजी सागरने तिच्या मैत्रिणीचाच हात धरलेला असतो आणि आता तो तिला घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवतो. ती छोटी मुलगी रडत असते, परंतु सागरला काहीही त्याचं वाटत नाही. ती मुलगी सागरला म्हणत असते की हो ऐका ना. तेव्हा सागर म्हणत असतो की शटअप. तर तेवढ्याच अधिकारीची गाडी देखील तिथून पास होत असते. सागर आणि अधिकारी एकमेकांकडे रागाने बघत असते. अधिकारी बघतो की सागरच्या पाठीमागे सई नसून दुसरीच कोणीतरी मुलगी आहे, त्यामुळे हर्षवर्धनला लगेच हसायला येतं. सागर आता तिथून निघून जातो. तर इकडे सई खूप टेन्शन मध्ये आलेली आहे. सईला कळतच नाही की पप्पा त्या मुलीला घेऊन का बरं गेला. ती रडत असते. तर इकडे स्वाती ही घरी आलेली असते. मुक्ता सुद्धा घरी येते. आता स्वातीला विचारते की तुम्ही ITY हॉस्पिटलमध्ये बाळाला लस सुद्धा दिली का. स्वाती म्हणते की हो, का बरं. सांगते की अहो तिथले औषध हे दूषित होते आणि तिथे जेव्हा मी गेले तेव्हा वॉचमननीही मला सांगितलं. तर आता स्वाती म्हणते की काही पण काय बोलतीयस. मुक्ता स्वातीला विचारते की मग तुम्ही बाळाला कशी काय लस दिली आणि कुठे दिली. तर इंद्रा स्वातीला विचारत असते की बाई, तू बेबीला चुकीचं औषध तर दिलं नाहीयेस ना. स्वाती मुक्ताला म्हणते की कुठलं हॉस्पिटल बोलली तू. तर मुक्ता म्हणते की ITY. तर स्वाती म्हणते की अगं मी तिकडे गेलीच नव्हते, उगाचच तू मम्मीचे हार्टबीट वाढवले. आता स्वातीचा ह्याच्यामध्ये काहीतरी झोलझाल आहे. स्वाती म्हणते की अगं मी त्या अजिंक्य हॉस्पिटलमध्ये गेले होते. मुक्ता म्हणते की पण मी तर तुम्हाला ITY हॉस्पिटल जवळ शोधलं. स्वाती म्हणते की राहू दे, तुम्हाला कुठच्या कुठे सोडलं
मला किती टाइम लागला त्या अजिंक्य हॉस्पिटलमध्ये जायला. मुक्ता म्हणते की पण तुम्ही सकाळी तर मला म्हटला होता. तेव्हा स्वाती म्हणते की बंद कर ना तुझी बडबड, आता डोकं दुखायला लागलं माझं. दिली ना आता बेबीला लस. एकदा काय तुम्हाला गाडीतून सोडलं तर माझ्यावर रुबाबच करायला लागली. इंद्रा म्हणत असते की स्वाती काळजीपोटी विचारतीये ना ती. आता तितक्यातच तिथे सागर हा फोनवर बोलत आलेला असतो आणि त्या मुलीचा हात पकडून तो घरात आलेला असतो. तर ती मुलगी रडत असते आणि सागर गेलो होतो हिच्या आणि अजिबात अभ्यास करत नाही ही मुलगी. तेव्हा आता मुक्ता येते आणि म्हणते की अहो तुमचं ठीक आहे, परंतु ही मुलगी कोण आहे. सागर म्हणतो की तुम्ही काय मला मजाक करताय का. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर, मी तुम्हाला विचारते की ही मुलगी कोण आहे. सागर म्हणतो की तुम्हाला दिसत नाही तुमची लाडकी सई. असं म्हणतात सागर आता त्या मुलीकडे बघतो तर ती मुलगी रडत असते आणि सागर भलत्याच मुलीचा हात घेऊन घरामध्ये तिला घेऊन आलेला असतो. मुक्ता आता त्या मुलीला विचारते की बाळा तू इथे कशी काय आली. तेव्हा ती मुलगी सांगत असते की सई आणि मी आम्ही बोलत होतो आणि मग सईच्या हातून बॉटल खाली पडली आणि ती खाली उचलायला गेली तर हे मला डायरेक्ट गाडीमध्ये बसून घेऊन आले. इंद्रा म्हणते की अगं बाळा मग तू त्याला सांगायचं ना तसं. तेव्हा ती मुलगी म्हणते की मी सांगितलं त्यांना, परंतु ते माझ्यावर इतके ओरडून बोलले की आजपर्यंत माझ्यावर असं कोणीच ओरडलं नाहीये. मुक्ता तिला विचारते की मला सांग की सई कुठे आहे. तेव्हा ती मुलगी सांगते की सई तर शाळेमध्ये आहे. स्वाती सागरला म्हणत असते की काय दादूस, आपलं पार्सल सोडून दुसऱ्याचं कोणाचं पार्सल घेऊन आलायस तू. मुक्ताला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. मुक्ता त्या मुलीचं आयडी कार्ड बघते. आता मम्मीला सांगते की मम्मी आपण तिला तिच्या घरी सोडवू शकतो, परंतु सईचं काय, आता बसेस सुद्धा निघून गेले असेल, सई कोणासोबत असेल. ती सागरला बोलत असते की काय हो तुम्ही काय समजता स्वतःला. फोनवर बोलता बोलता तुम्हाला एवढंही कळलं नाही की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या मुलीचा हात धरून घेऊन आलात म्हणून. सागर म्हणतो की भेटला तुम्हाला मला बोलायला चान्स, परंतु मी तुम्हाला सांगतो की हे मी मुद्दाम केलं नाहीये. मुक्ता म्हणते की अहो जर सईच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला सोडून दिलं असतं का. अहो दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाला घेऊन आलात तुम्ही. तुम्हाला कळतंय का की या मुलीचे पॅरेंट्स आता किती टेन्शन मध्ये असतील. बरं तिला इतकी वाईट वागणूक तुम्ही दिली आहे आणि इतकं सगळं होऊन सुद्धा ह्या माणसाला गिल्टी वाटत नाही. म्हणत असते की तुम्ही भांडत बसू नका, तुम्ही पहिल्यांदा माझ्या सईला घेऊन या. मुक्ता आता त्या मुलीला घेऊन तिथून निघून जाते तर सागर सुद्धा आता सईला शोधण्यासाठी जातो. मुक्ता आणि ती मुलगी बाहेर आलेले असतात. तेवढ्यात हर्षवर्धनची गाडी तिथे येते. हर्षवर्धन सईला घेऊन तिथे आलेला असतो आणि सोबतच त्या मुलीच्या पॅरेंट्सला देखील घेऊन आलेला असतो. ती मुलगी तिच्या पॅरेंट्सला भेटते आणि सई देखील मुक्ताला भेटते. आता सागरही तिथे आलेला असतो. हर्षवर्धनला बघून सागरच्या डोक्यामध्ये आता चिड जाते. त्या मुलीची आई आता सागरला बोलू लागते की अहो असं कसं काय तुम्ही दुसऱ्या मुलीला घेऊन येऊ शकता, थोडा तरी विचार करायचात ना, काही डोकं वगैरे आहे की नाही तुम्हाला. 1 तास झालाय आम्ही आमच्या मुलीला शोधतोय. सागर म्हणतो की ठीक आहे सॉरी. तेव्हा ती आई म्हणते की काय माझ्यावर उपकार करताय का मला सॉरी म्हणून. जर मुलं सांभाळताच येत नाही तर आईबाप तरी कशाला होता. हे साहेब भेटले म्हणून बरं झालं, ते ओळखतात तुम्हाला म्हणून आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेत ते. मुक्ता त्या आईला म्हणत असते की खरं तर ते चुकून तुमच्या मुलीचा हात धरून इथपर्यंत घेऊन आले, मी तुम्हाला सॉरी म्हणते जे काही झालं त्यासाठी. तर त्या मुलीचे पॅरेंट्स आता ऐकतात आणि तिथून निघून जातात. तर आता मुक्ता देखील सईला घेऊन तिथून निघून गेलेली असते. हर्ष सागरला म्हणतो की अरे सागर काय करतोस तू हे असं. आणि उद्याची हेडलाईन तर होता राहिली, प्रसिद्ध सीईओ सागर कोळी मुलांना पळवणारा माथे फिरू सीईओ सागर कोळी. हरकत नाही सागर, आपण दुसऱ्याच मुलीचा हात धरून तिला घरामध्ये घेऊन आलो, यामध्ये तुझी काही चूक नाही, कारण तू कधी सईचा हात धरलाच नाही ना. आणि तसंही रक्ताचं नातं ओळखण्यासाठी बॉन्ड असायला हवा. तुला तर माहितीये सई कोणाची मुलगी आहे. आता जरी तू सईला घेऊन आला असता तरी सुद्धा तू दुसऱ्याच्याच मुलीला घेऊन आला असता ना. सागर आता हर्षवर्धनची कॉलर पकडतो. तर हर्षवर्धन म्हणत असतो की काही होत नाही रे असं कॉलर पकडून आणि केसेस करून. सई ही माझी मुलगी आहे आणि मी माझ्या मुलीला लवकरच माझ्या घरी नेणार असं बोलून आता हर्षवर्धन तिथून सागरला मात्र त्याचा प्रचंड राग आलेला असतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ही बापूंना म्हणत असते की मुलांशी असं वागणाऱ्या माणसांशी तर मला तिटकर आहे आणि मला असं वाटतं की एकदा तरी ह्या माणसांनी सॉरी म्हणायला हवं. तेव्हा आता बापू निर्णय घेतात की आजपासून सागरचं या घरामध्ये खाणं पिणं बंद. आता त्याला जेवायला काय साधं पाणी सुद्धा कोणी देणार नाही आणि मी जे बोललोय ते काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं समजा. तर बापूंचा हा निर्णय ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.